ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता सध्या देवशोधन नाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण समास 6वा सृष्टी कथन नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की जीवभूत सनातन हे गीतेचे वचन आहे। याचा अर्थ आहे की या सृष्टीतील प्रत्येक जीवात एकच अंतरात्मा असतो। प्रत्येक जीव जरी वेगळा असला तरी त्या जीवांना चालवणारा मी एकच आहे असा संदेश भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात। समर्थांनी या समासामध्ये 8 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन केले आहे। एक कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक सृष्टी, तिसरी प्रत्यक्ष सृष्टी, चौथी चित्रलेप सृष्टी, 5वी स्वप्न सृष्टी, 6वी गंधर्व सृष्टी, 7वी ज्वर सृष्टी आणि 8वी दृष्टी बंधन। समर्थ सांगतात की सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी आणि हे सर्व संत संगतीनेच कळून घेता येते। आता या आठवड्यात नवीन समास सगुण भजन नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 7वा सगुण भजन नाम। श्रीराम समर्थ। ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे। श्रोता इथे समर्थांना प्रश्न विचारत आहेत की ज्ञान झाले की दृश्य मिथ्या हे कळून येते, तर मग भजन कशासाठी करायचे, भजन केल्याने काय प्राप्त होते हे आम्हाला वर्णन करून सांगा। ज्ञानाहून श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। येथे श्रोता समर्थांना विचारत आहेत की ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरे काही नाही, मग उपासना कशाला हवी, उपासना केल्याने काय प्राप्ती होते किंवा कशाची प्राप्ती होती ते आम्हाला तुम्ही सांगा। मुख्य सार ते निर्गुण, ते दिसेनेचे सगुण, भजन केले याचा गुण मज निरोपावा। श्रोते म्हणतात की निर्गुण हे जर मुख्य सार आहे ते तर तिथे सगुणाचा मागमुसही नसतो, मग भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो ते मला समजावून सांगा। जे प्रत्यक्ष नाशवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे। श्रोते म्हणतात की जर सर्व काही नाशवंत आहे तर त्याला कशासाठी भजायचे, सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सुगुणाचे भजन कोणी का करायचे। असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा। श्रोते इथे म्हणतात की सगुण असत्य आहे असा प्रत्यय आला असतानाही सगुण उपासनेचा नेम कशाला पाळायचा, सत्य सोडून गलबला कशाला करायचा। निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी। श्रोते म्हणतात की निर्गुणाने मोक्ष प्राप्त होते हे प्रत्यक्ष अनुभवास येते, सगुणाने काय लाभ होतो हे सद्गुरुनाथा तुम्ही कृपा करून आम्हास सांगावे। सगुण नाशवंत ऐसे जाणता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कासायासाठी आता भजन करू। श्रोते ते विचारतात की आपणच सगुण नाशवंत आहात असे सांगता आणि सगुणाचे भजन करावे असे हे म्हणता, तरी आता सगुणाचे भजन मी कशासाठी करू त्याचे आम्हाला मार्गदर्शन करा। स्वामीचे भिडेने बोलवेना, एरवी हे काहीच मानेना, साध्यची झाली या साधना काय प्रवर्तावे।
येथे श्रोते म्हणतात की स्वामीच्या भिडेमुळे बोलता येत नाही, पण मनाला हे काहीच पटत नाही. साध्याची प्राप्ती झाल्यानंतर साधन करण्याची आवश्यकताच काय. ऐसे श्रोते याचे बोलणे, शब्द बोले निर्जबुलपणे, याचे उत्तर ऐकणे मने वक्ता. याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न केले. वक्ता म्हणतो की आता या प्रश्नाची उत्तर सांगतो, ते तुम्ही ऐका. सद्गुरू वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे लक्षण. वचनभंग करिता विलक्षण सहजीची झाले. गुरुचे वचन प्रतिपालन करणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. गुरुच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येते. म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे. श्रोते मनी हे देवे, काय प्रयोजिले. म्हणून त्यांची आज्ञा शिरसंवाद मानावी, त्यास अनुसरून सगुण भजन करावे. श्रोता इथे विचारत आहे की हे देवा, सगुण भजनाचे प्रयोजन काय? काय मानिला उपकार? कोण झाला साक्षात्कार? किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे? सगुण भजनाने काही उपकार घडतो का? किंवा काही साक्षात्कार होतो का? किंवा प्रारब्धातील वाईट अक्षरे देव पुसून टाकू शकतो का? होणार हे जो पालटेना, भजावे काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाही. समर्थ ते सांगतात की प्रारब्धात जसे लिहिलेले असते त्याप्रमाणे सर्व काही होत असते, त्यात बदल होऊ शकत नाही. मग लोकांनी भजन कशासाठी करावे असा विचार करू लागले की सगुण भजन कशासाठी करायचे याबद्दल काहीच अनुमान करता येत नाही. स्वामीची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. समर्थाची आज्ञा मला प्रमाण आहे, तिला अप्रमाण कोण म्हणेल. पण या सगुण भजनाचे काय वैशिष्ट्य आहे ते मला समजावून सांगावे, असा ते श्रोता प्रश्न करत आहे. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. यावर वक्ता म्हणतो की तुला ज्ञानाची लक्षणे माहीत असतील तर मला असे सांग की ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावे लागत नाही. करणे लागे भोजन, करणे लागे उदकप्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. तुला भोजन करावे लागते, पाणी प्यावे लागते, मळमूत्र त्याग करावा लागतो, यातील काहीसुद्धा सुटत नाही. जनाचे समाधान राखावे, आपुले पारिखे ओळखावे आणि भजनच मोडावे हे कोण ज्ञान. आपल्याशी संबंधित व्यक्तीचे समाधान टिकावे या प्रकारे तुला वागावे लागते. आपले व परके हे तुला ओळखावे लागेल आणि हे सर्व सोडून चालत नाही. मग सगुण भजनाचा त्याग करणे हे कुठल्या प्रकारचे ज्ञान, असे ते प्रश्न विचारतात. ज्ञाने विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनाचे काय केले सांग बापा. ज्ञानाच्या विवेकामुळे सर्व दृश्यसृष्टी मिथ्या आहे जाणले, तरी देह जोपर्यंत असतो तोपर्यंत जीवननिर्वाहासाठी आवश्यक ते सर्व करावेच लागते. सर्वांचा त्याग करता येत नाही. मग सगुण भजनानेच काय पाप केले आहे. साहेबास लोटांगण जावे, नीच्यासारखे व्हावे, मग देवास न मानावे हे कोणते ज्ञान. धन्याच्या पुढे लाचारीने लोटांगणे घालावीत, अत्यंत दिनवाने व्हावेत आणि सगुण देवास तेवढे मानू नये हे कुठले ज्ञान. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक, भजसी ना तरी काय गेले. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्याची आज्ञा पाळतात त्याला तुझ्यासारख्या क्षुल्लक मानवी प्राण्याने
रंकाने भजले नाही तरी त्या परमेश्वराचे काय बिघडणार आहे. आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ आमचा परमार्थ, जो समर्थाच्या समर्थ देवा सोडविता. आमच्या कुळात रघुनाथ हे आमचे कुलदैवत आहे. रघुनाथ हाच आमचा परमार्थ आहे. सर्व देवांना बंदीखान्यातून ज्याने सोडवले तो रघुनाथ समर्थाचाही समर्थ आहे. त्याचे आम्ही सेवकजन, सेवा करिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. आम्ही त्या रघुनाथाचे सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यामुळेच आम्हाला निर्गुणाचे हे ज्ञान झाले आहे. त्या रघुनाच्या नागताच्या ठिकाणी श्रद्धा भाव जर ठेवला नाही तर निश्चितच अधपतन होईल. सद्गुरू सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझ काय सांगणे विचार, शहाणे सांगती. गुरु सारासार विचार करण्यात शिकवतात, तेच सगुण भजन करण्यास सांगतात. त्यांना असार कैसे म्हणावे, पण विचारे शहाणी लोक जाणतात. तू अज्ञानी असल्याने तुला हा विचार सांगितला तरी पटणार नाही. समर्थाच्या मनीचे तुटे, तेची जाणावे अदृश्य खोटे, राज्यपदापासून करंटे चेविले जैसे. ज्ञानी समर्थ पुरुषाच्या मनातून उतरणे यालाच दुर्दैवे जाणावे. राज्यापासून चर झालेल्या अभागी माणसासारखी त्याची अवस्था होते. मी थोर वाटे मनी, तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष आहे. ज्याला मी फार मोठा ब्रह्मज्ञानी आहे असे वाटू लागते, त्यांच्या संबंधी विचार केला असता तो तर देहाभिमानी आहे असे प्रत्यक्ष दिसून येते. वस्तू भजन करीना, न करी ऐसे म्हणेना, तरी जाणावी ती कल्पना दडून राहिली. एखादा माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधानही नाही, मी ठेवत नाही असे म्हणतो. अशा माणसाच्या मनात देहाभिमान दडून राहिलेला असतो हे जाणून घ्यावे. ना ते ज्ञान ना ते भजन, उगाची झाला देहाभिमान, ते नाही अनुमान प्रत्यय तुझा. अशा माणसाच्या ठिकाणी आत्मज्ञानही नसते अथवा सगुणाचे भजनही नसते. व्यर्थ देहाभिमान मात्र असतो. येथे अनुमान करण्याची आवश्यकताच नाही, हा तर तुझा प्रत्यक्ष अनुभवच आहे. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेनेची ज्ञान बोलावे चळेना ऐसी. इथे समर्थ म्हणतात की आता यापुढे असे वागू नये. रघुनाथाचे भजन करण्यास आरंभ करावा. त्या योगे जे अधिक उणे होत नाही असे अत्यंत निश्चल असे आत्मज्ञान प्राप्त होते. करी दुर्जनाचा संहार, भक्तजनाचा आधार, ऐसा हा चमत्कार रोकडा चाले. समर्थ ते सांगतात की रघुनाथ दुर्जनाचा संहार करतो, भक्तांना आधार देतो, त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करीत असतो. हा तर चमत्कार प्रत्यक्ष दिसून येतो. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली या रघुनीते प्रचिती येते. समर्थ येथे सांगतात की आपल्या मनात जो जो संकल्प करावा तो तो पूर्ण होतो. तेथे येणारी सर्व विष्टे विघ्ने नाहीसे होतात. रघुनाथाच्या कृपेने केली म्हणजे असा अनुभव येतो. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढिले, म्हणून तुवा केले पाहिजे आधी. समर्थ येथे सांगतात की रघुनाथ भजनामुळेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, रघुनाथ भजनामुळेच माझे महत्त्व वाढले आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तू सुद्धा प्रथम रघुनाथाचे सगुणाचे भजन केले पाहिजे. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्यय करावा. समर्थ ते सांगतात की हे सर्व मी स्वानुभवावरून सांगत आहे, पण ते तुला खरे वाटत नाही.
तरी तू स्वतः रघुनाथ भजनाने आत्मसाक्षात्कार करून घे, म्हणजे माझे म्हणणे तुला पटेल. रघुनाथ स्मरून कार्य करावे, ते तत्काळाची सिद्धी पावे. कर्ता राम हे असावे अभ्यंतरी. रघुनाथ स्मरण करून कुठलेही कार्य करावे, म्हणजे ते तत्काळ सिद्धी जाते. आणि मनात नेहमी स्मरण ठेवा की रामच कर्ता आहे. कर्ता रामन मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन. निर्गुण ते अनन्य निर्गुणची होय. समर्थ ते सांगतात की राम कर्ता आहे, मी स्वतः करता नाही, असा दृढ निश्चय करणे हेच सगुण निवेदन होय. निर्गुण उपासनेत साधक निर्गुणाशी अनन्य होऊन जातो. मी करता ऐसा म्हणता, काहीच घडेना सर्वथा. प्रतीत पाहता तरी ऐसा शीघ्रची आहे. समर्थ ते सांगतात की मी करता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते सिद्धीस जात नाही. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो लगेच घेऊ शकतो. मी करता ऐसा म्हणती, तेने तू कष्टी होती. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. समर्थ ते सांगतात की मी करता असे म्हणू लागलास की कार्यसिद्धी तर होत नाहीच. उलट असे म्हणणारा कार्य कसे होईल वगैरे चिंतेमुळे कष्टी होतो. या उलट रामकर्ता असा दृढ निश्चय केल्यास कार्यसिद्धीस जाते. शिवाय यश कीर्ती प्रताप याची प्राप्ती होते. एके भावनेसाठी देवास पडली तुटी, का होय कृपादृष्टी देव करता भावरता. समर्थ ते सांगतात की मी करता या भावनेमुळेच देव दुरावतो. देवात्वत आपल्यात अंतर पडते. या उलट देव करता अशी भावना केली की देवाची कृपादृष्टी होते. आपण आहे 2 दिवसाचा आणि देव भूतकाळाचा. आपण थोडे ओळखीचा, देवास त्रैलोक्य जाणे. समर्थ ते सांगतात की आपण 2 दिवसाचे पाहुणे असतो, तर देव हा फार प्राचीन आहे. आपण अत्यंत शूद्र आहोत. आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात. देवाला त्रैलोक्य जाणते. या कारणाने रघुनाथ भजन त्यासी मानती बहुत जन. ब्रह्मादिक आदी करून राम भजनी तत्पर. समर्थ ते सांगतात की म्हणून ब्रह्मादी देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर होतात, ज्याला अनेक लोक मानतात, त्या रघुनाथाचे भजन करावे. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त करू जरी मानू ना, तरी या दोषाची या पतना पावो अभक्तपणे. समर्थ सांगतात की आम्ही भक्त आहोत. आम्हाला रघुनाथ कृपेने आत्मज्ञान झालेले आहे. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो तर अभक्तपणामुळे आम्हाला दोष लागेल व आमचे पतन होईल. देव अपेक्षी थोरपणे, तरी मग त्याचे तोची जाणे. अप्रमाण हे श्लाघ्यवाणे, नव्हे की श्रेष्ठा. समर्थ ते सांगतात की ज्ञानाच्या अहंकाराने जर कुणी देवाची उपेक्षा करू लागले तरी त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. ते ज्याने त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे प्रमाण आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीच प्रशंसनीय वाटत नाही. ध्यास लागली उपासना आपण विवेक उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. समर्थ ते सांगतात की देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने देहांतता त्यागून स्वानंद सुखात मग्न असायचे. ही संताची अंतरातील स्थिती असते. सकळ मिथ्या होऊन जाते. ही रामभजने कळो येते. दृश्य ज्ञानी याचे मते स्वप्न जैसे. येथे समर्थ सांगतात की रामभजनाने म्हणजेच सगुण भजनाने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. ज्ञानीपुरुषाच्या मते हे सर्व दृश्य जगत स्वप्नासारखेच आहे. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टी रचना दृश्य मिथ्या साधूजना कळो आले. समर्थ ते सांगतात की स्वप्न मिथ्या आहे म्हणून त्यातील काळजीही मिथ्याच असते. त्याप्रमाणे सृष्टीची रचना सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे साधुजनांना कळून येते.
आक्षेप झाला श्रुती यासी, मिथ्या तरी दिसते का आम्हासी, याचे उत्तर पुढले समासी बोलिले आहे. हे सर्व ऐकल्यानंतर श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की हे सर्व मिथ्या आहे तर मग आम्हाला का दिसते. याचे उत्तर पुढच्या समासात सांगितले आहे. समर्थ म्हणतात, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.